नमस्कार यूट्यूबकर सिद्धी आणि मल्हारसोबत आज काय नवीन। आज आपण नाश्त्याला करतोय घावन आणि चटणी, जे प्रामुख्याने कोकणात न्याहारीसाठी बनवले जाते। कसं करायचं चला पाहूयात। त्याला काय केलंय आज नाश्त्याला ना कोकणातला स्पेशल नाश्ता घावन आणि चटणी। नारळ फोडताय का? हो ना, धरा मग। घावणं करण्यासाठी इथे 2 पेले तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवला होता। आता यातलं पाणी निथळून हा आपण मस्त मिक्सरला वाटून घेऊ। इथे आपले तांदूळ वाटून तयार आहेत। तांदूळ वाटून झाले, आता आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू। हे मिश्रण साधारण एकदम पातळ असतं या पद्धतीने, कारण आपल्याला याची घावणं करायची। सो यात असं छान पातळ करून घ्यायचं। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। चटणी वाटून घेऊ। थोडी खोबरं, मिरची, थोडासा पुदिना, कोथिंबीर, इंचभर आलं, 2 लसणाच्या पाकळ्या। चटणी वाटून घेऊ। चटणी वाटून झाली, काढून घेऊ। चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, तडका पॅन मध्ये मोहरी, कढीपत्ता, आता हा तडका आपण चटणीमध्ये घालून घेऊ। आपली चटणी इथं रेडी झालेली आहे। आता आपण घावणे तयार करू। तव्याला छान तेल लावून आपण पाणी टाकून क्लीन करून घेतला। आता याच्यावरती आपण घावन करू। हे घावणाचं पीठ असं एकदम पातळसर करून घ्यायचं। घावन आधी साईडनी सोडायचं आणि मग मध्यभागी। शक्यतो पहिल्यांदा छोटे छोटे घावन तयार करायचे आणि तवा तापला की मग आपण एकसारखे घावणं करू शकतो। साईडनी छान तेल सोडायचं आणि एका साईडने अगदी छान भाजून घ्यायचं, म्हणजे चांगले निघतात। हे बघा, आपलं हे सुद्धा घावन एका साईडने छान झाले। आता ना आपण ते सोडवून घेऊ। असं असं सोडवायचं। हे आपलं मस्त असं मऊ लुसलुशीत घावन तयार आहे। चला आता आपण सर्व करू। तर इथे आपली मस्त लुसलुशीत अशी घावणं आणि ही खोबऱ्याची चटणी करून तयार आहे। कोकणातला हा न्याहारीचा अगदी पारंपरिक आणि खूप प्रामुख्याने केला जाणारा प्रकार आहे। आज आपण तो नाश्त्याला केलाय। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट्स मध्ये सांगा। तोपर्यंत आम्ही मस्त नाश्ता करतो। भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।